पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांना 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे मिळालेला आहे, अशा शेतकरी बांधवांना आजपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा सुद्धा करण्यात आलेले आहे। काही मिनिटांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपासून विस्तार होईल, तर त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील 3 दिवस नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत राज्यातील नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येईल याची वाट पाहत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 2 ऑगस्ट 2025 रोजी तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा झालेला आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळालेले आहेत। तर अशा शेतकरी बांधवांना आजपासून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सुद्धा वाटप होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या की बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल, परंतु शेतकरी बांधवांनो बैलपोळा झाला तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होते, शेतकरी बांधवांमध्ये दुःखाचे वातावरण पसरलेले होते। तर हे दुःखाचे वातावरण दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळीच निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस या नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सुद्धा विस्तार होतील। बघा, नमोचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी कालच निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून नमोचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार करणे शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली होती आणि त्या बातमीमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की आज 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल। उद्या 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळालेला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल, परंतु ज्यांना पीएमचा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता येणार नाही। कारण जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता विस्तार होईल, अशा पद्धतीची अधिकृतपणे माहिती आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल आणि तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे आलेला असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता विस्तार होईल, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील आणि त्यांचं 22, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आजपासून पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्यांना नमोचा हप्ता विस्तार होईल आणि जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांना पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये
नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पीक विम्याचे पैसे कधीपासून मिळणार आहेत म्हणजेच आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील। परंतु आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील याची संपूर्ण माहिती तुम्हाला सुद्धा देणार आहे। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये नमोचा हप्ता आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे त्या 12 जिल्ह्यांची यादी अगदी 2 मिनिटांमध्ये वाचून दाखवणार आहे। त्यामुळे 2 मिनिटं कुठेही न जाता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा नमोचा हप्ता विस्तार होऊन जाईल, तुमचे सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होते की आज नमोचे हप्ते पैसे येतील। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव विचारपूस करत होते की पेपरला बातमी आले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं की नमोचा हप्ता विस्तार होईल, परंतु अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे हप्ते आलेले नव्हते। त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती, परंतु आजपासून ही निराशा दूर होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती जो शेतकऱ्यांचा राग होता तो राग सुद्धा कमी होणार आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता मिळणार नाही। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल, अन्यथा जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता येणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, नमोच्या 7व्या हप्त्यासाठी नियम लावण्यात आलेले आहेत। जर तुम्ही या नियमांचं पालन केलं, नियमांमध्ये बसत असेल तरच पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत। तर हे नियम कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहेत। एकंदरीत 6 हप्त्याचे 12,000 रुपये सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत। तर आता शेतकरी बांधवांना नमोच्या 7व्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होती, परंतु नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची भरपूर दिवसांची चिंता मिटणार आहे, भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण आज 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल, म्हणजे सर्व शेतकरी बांधवांचे नमोच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज नमोचा हप्ता विस्तार होईल, जर तुमचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला उद्या नमोचा हप्ता येऊन जाईल, आणि जर तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा दिवशी पैसे सुद्धा येणार आहेत। एकंदरीत कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही, परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी हे पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार याच बँकेमध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल। जर तुमचं खातं या नमोच्या बँकेपैकी असेल, म्हणजेच या प्रमुख बँकेपैकी असेल तरच तुमचा नमोचा हप्ता विस्तार होईल, अन्यथा जर तुमचं खातं या बँकेपैकी नसेल तर तुम्हाला नमोचा हप्ता येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे। भरपूर शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता मिळालेला आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता मिळालेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का, आणि ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता मिळवायचा असेल त्या सुद्धा शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता विस्तार होईल, आणि त्यासोबतच पीएमचा 20वा हप्ता आजपासून विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपेल, परंतु शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे, कारण सर्व सरकारी योजनांचे पैसे म्हणजेच पीएमचा हप्ता असेल, लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल, विधवा पेन्शनचा हप्ता असेल, संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता असेल, तर हे सर्व हप्ते तुमच्या बँकेमध्ये तुमच्या आधार कार्डाच्या आधारावर
ट्रान्सफर सुद्धा होतच असतात। त्यामुळे आधार कार्ड संबंधित महत्त्वाची कामे करायला सांगितलेली आहेत। जर तुम्ही आधार कार्ड संबंधित महत्त्वाची कामे केले तरच तुम्हाला हप्त्याचे पैसे विस्तार होतील, अन्यथा हप्त्यांचे पैसे येणार नाही। तर ही कामे पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा हे कामे ऐकायची आहेत आणि लवकरात लवकर हे महत्त्वाची कामे करून सुद्धा टाकायची आहेत। अन्यथा जर तुम्ही महत्त्वाची कामे केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता येणार नाही, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा बातम्यांना आज विराम लागलेला आहे आणि खरोखर पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा आज महाराष्ट्र राज्यातील SBI बँकेमध्ये पैसे येत आहेत, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बघा केंद्र सरकारची सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे SBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यासोबतच IDBI बँक, त्यासोबतच HDFC बँक, त्यासोबतच कॅनरा बँक, म्हणजे तुम्हाला बँकांची यादी वाचून दाखवत आहे। तुमची बँक सुद्धा यामध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यासोबत पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, त्यासोबतच इंडियन बँकेमध्ये सुद्धा हे पैसे विस्तार होणार आहेत। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो इंडस बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबतच बँक ऑफ बडोदा मध्ये सुद्धा पैसे येतील। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील। त्यासोबतच युनियन बँक आहे, युनियन बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत ॲक्सिस बँक आहे, त्यासोबतच सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, त्यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया या सर्व बँकेमध्ये पैसे येतील। बघा या ठिकाणी बँकांचा फोटो लावलेला आहे। जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर नमोचा हप्ता येणार आहे। बघा आता आपण बँकांची यादी वाचून दाखवलेली आहे, आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे केलेली आहेत का, तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील आणि ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल, परंतु ज्यांनी महत्त्वाची कामे केलेली नसतील त्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता येणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना महत्त्वाची कामे करायला सांगितले आहेत। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता येऊन जाईल, फक्त तुमच्याच खात्यामध्ये नमोचा हप्ता येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता यावा आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा नमोचा हप्ता यावा तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत। बघा हे कामे तुम्हाला लगेच सांगतो। बघा याच्यामध्ये पहिलं काम तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असावं, म्हणजेच तुमचंच आधार कार्ड तुमच्याच बँकेला लिंक असायला पाहिजे, त्याची डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे, आधार कार्ड अपडेट केलेलं असावं, म्हणजेच आधार कार्डवरील फोटो असेल, नाव असेल, पत्ता असेल, या सर्व गोष्टी बरोबर असायला पाहिजेत। त्यासोबतच आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव तुमच्या बँकेच्या पासबुकवरती असायला पाहिजे। बघा अशी महत्त्वाची कामे केलेली असेल तरच मला नमोचा हप्ता विस्तार होईल, अन्यथा नमोचा हप्ता येणार नाही, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तो शेतकरी बांधवांनो जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये नमोचा हप्ता येणार आहे, ते नियम सुद्धा लगेच सांगतो। बघा ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यासोबतच घरामधील फक्त एकच सदस्य एकच शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल त्यांना पैसे येणार आहेत। ज्यांची जमीन 5 एकरपेक्षा कमी असेल त्यासोबतच ज्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल त्यांनाच हे पैसे विस्तार होतील। बघा शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय सुद्धा होणार नाही, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे सूत्रांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत, अन्यथा ज्यावेळेस वितरण होईल त्यावेळेस जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की नमोचा हप्ता आपल्या खात्यामध्ये विस्तार व्हावा तर तुम्ही सुद्धा तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतील। बघा शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे अपडेट आलेले होते, ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।